त्या दिवशी दुपारी मी घरी एकटाच होतो. काही काम पण नव्हतं. आज माझी बायको पण तिच्या माहेरी गेली होती आणि दिवसभर काम नसल्यामुळे मी घरात निवांतच मोबाईल पाहत होतो. पण घरी माझी असलेली आई पण असायची. त्याच वेळेस आमच्या शेजारी राहणारी म्हणजे मंगलाबाई त्या घरी आल्या आणि मला म्हटल्या की भाऊजी तुम्ही असला घरी तर मला शेतात सोडाय चला ना. त्यांचं गावाच्या बाहेर शेती होती. मी म्हटलं का हो? त्यावेळेस त्या मला म्हटल्या की अहो हे बघा बाहेरगावी गेलेत आणि मला शेतामध्ये जरा काम आहे. आता सोडायला पण कोणी नाही. तुमची गाडी दिसली म्हणून आलं. मी म्हटलं बरं. नुकतं झोपेतून मी उठलो होतो. मग मी म्हटलं की आता आंघोळ पण केली नाही. त्यावेळेस ती म्हटली की शेतामध्ये चला, तिथं पाणी आहे, मोटरला करचाला आंघोळ. मी म्हटलं बरं. टॉवेल आणि अंडरवेअर घेऊन मी त्यांच्यासोबत शेतामध्ये त्यांना सोडायला माझ्या गाडीवर आलो. पण ज्यावेळेस मी तिथे गेलो, पुढे काय घडलं आणि भर दुपारी त्यांनी माझी बायको माहेरी गेली असताना कसा मला आनंद दिला, ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर नवीन असाल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग कथेला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, तसं या गोष्टीला 2च महिने झाले असतील, पण तो प्रसंग अजून पण माझ्या डोळ्यासमोरून गेलेला नाही. मी तसा आता 40मधला. मी गवंडी काम करत असायचो. माझी बायको घरीच असायची. पण बायको आणि माझी 2 मुलं त्यांना घेऊन ती माहेरी गेली होती. खूप दिवस झालं माहेरी गेली नव्हती. मुलांना पण सुट्ट्या होत्या म्हणून ती म्हटली की जरा माहेरून जाऊन येते. मी म्हटलं की बरं. घरी माझी आई असायची. मी बायको नसल्यामुळे सकाळी खूपच उशिरा उठायचो. त्या दिवशी पण उठायला उशीर झाला आणि 8:30 ते 9 वाजले होते. मी अगदी झोपेतून उठून मोबाईलच पाहत होतो. तोपर्यंत शेजारची मंगल घरामध्ये आली. त्या माझ्या शेजारच्या वहिनी आहेत, पण नेहमी त्या माझ्याकडे पाहतात. त्यांच्या मनात काय होतं हे त्या दिवशी मला बरोबर समजलं. मी मोबाईल पाहत होतो. अचानक त्या घरी आल्या आणि म्हटल्या की भाऊजी काय करताय? मी म्हटलं काही नाही, चालू आहे काम. मंगल म्हटली की अहो शेतामध्ये माळवं आणायला जायचं आहे, पण आमचे हे पण सकाळीच त्यांना काम आलं आणि ते निघून गेले. तुम्ही सोडायला याल का मला? तसं मी कधीच कोणाचं काम ऐकच नाही, पण तिने मला खूपच विनंती केली आणि मला म्हटली की चला ना तेवढं माझी मदत करा. मग काय, त्या दिवशी म्हटलं की आता जायला लागतं आहे. मी म्हटलं अहो आंघोळ नाही केली. त्यावेळेस त्या म्हटल्या की असू द्या, शेतामध्ये मोटर आहे तिथे करचाल आंघोळ, पाणी पण आहे चांगलं. असं तिने मला विनंती केली. मग मी नाही राहू शकलो. मग म्हटलं की बरं उरका तुमचं, मी गाडीच काढतो. झोपेतून नुकतंच उठलं होतं. सकाळ सकाळ खरंच खूपच मूड असायचा आणि बायकोजवळ असली की तिला मी चांगला आनंद द्यायचो. पण आता ती नव्हती म्हणून मग मी तसंच टॉवेल घेतला, अंडरवेअर घेतले आणि गाडी चालू केली. मी फक्त टी-शर्ट आणि खाली नाईट पॅन्ट घातली होती. ती येऊन माझ्या बाजूला बसली आणि मग मी माझी गाडी घेऊन चाललो शेतामध्ये. त्यावेळेस ती म्हटली की अहो बघा ना, हे गेलेत नेमके बाहेर, आज तर खूप काम आहे मला. त्यावेळेस ती म्हटली तुम्ही नाही गेला कामाला? मी म्हटलं नाही. असंच बोलत होतो आणि ताई कुठे गेल्या विचारलं. मी म्हटलं की माहेरी गेले. आम्ही तिच्या शेतामध्ये आलो होतो. शेत तसं गावापासून खूप लांब होतं. दुपारच्या वेळेस शेतामध्ये कोणीच नव्हतं. ती म्हटली की बरं तुम्ही करा अंघोळ, मी आलेच बघून शेतामधून. ती शेतामध्ये गेली असा मी विचार केला आणि मग काय, तिथेच बाजूला बोर होतं. ते बोर चालू केलं आणि मी अंघोळ करू लागलो. मी माझ्याच नादामध्ये होतो. मला माहिती नव्हतं की ती लगेच येईल. ती नाही म्हणून मी माझे अगदी सगळे कपडे काढून मनसोक्त मोकळेपणाने अंघोळ करत होतो आणि मी माझ्याच नादामध्ये होतो. काय माहीत, मात्र डोळे बंद करून मी ज्यावेळेस साबण लावत होतो त्यावेळेस नकळत माझ्या पण भावना जाग्या झाल्या आणि मला बायकोची आठवण येऊ लागली. मी डोळ्यावर साबण लावला होता त्यामुळे काही समोरचं दिसत नव्हतं. मी अंघोळ मस्तपैकी थंड पाण्याने करत होतो. अचानक मी डोळे उघडले आणि समोर मात्र ती शेजारीण दिसली. तिला पाहून मी खूप लाजलो. काय करावं तेच समजलं नाही आणि ते उघड्यावरच अंघोळ करत होतो. त्यावेळेस मी लाजलो आणि ती हसली आणि म्हटली की जाऊ द्या, करा करा, मी नाही काय बघितलं.
पण तिने बरोबर माझं बघायचं ते बघितलं होतं. मी कशी तरी अंघोळ उरकली आणि माझे कपडे घातले. म्हटलं की जाऊ का? त्यावेळेस ती म्हटली, अहो थांबा की, जा चल ना, एवढी काय कशाची घाई आहे तुम्हाला? त्यावेळेस मी म्हटलं काही नाही, थोडंसं घाईमध्ये झाला. त्यावेळेस ती म्हटली की काय हो भाऊजी, मगाशी अंघोळ करता करता काय झालं होतं तुम्हाला? मी म्हटलं कुठे काय, काही नाही. अहो काय आता माझ्यापासून लपवत आहे? मला माहिती झालं आहे काय होतं ते. त्यावेळेस मी खूपच लाजलो होतो. मी काही बोलच नाही, खूपच मी शांत होतो. ती म्हटली असू द्या, त्याच्यात काय नाही. मी बघितलं मात्र खरंच खूपच कमालीचं दिसलं मला. मी खूपच लाजलो होतो. पहिल्यांदाच असं माझ्यासोबत काहीतरी घडलं होतं. मी तसं दुसरं कधी कोणाबद्दल असा विचार नव्हतो करत. पण ज्यावेळेस पुढचा शब्द ती म्हटली, मी आश्चर्यचकित झालो. माझी शेजारी म्हटली की तुम्हाला एक बोलू का? आमच्या ह्यांचं पण मी रोजच आनंद घेते, पण मला तुम्ही खूपच आवडता. पहिल्यापासून मला तुम्ही आवडायचे. तुमची जर इच्छा असेल तर माझ्यासोबत आनंद घेऊ शकता. तेवढंच माझं पण मन रिकामं आणि हलकं होईल, मला पण आनंद भेटेल. तिला माझ्याविषयी आकर्षण होतं हे मला आता समजलं. ती मला म्हटली की बघा, तुम्हाला पण भारी वाटेल आणि मला पण तेवढंच चांगलं वाटेल. मी म्हटलं अहो नाही, मी नाही तसा विचार करत. त्यावेळेस ती म्हटली का हो, तुमची नाही का इच्छा? मी म्हटलं हो, इच्छा तर माझी आहेच हो. त्यावेळेस ती म्हटली मग कशाला घाबरताय? इथे कोणीसुद्धा घेत नाही आपल्या दोघांशिवाय बघायला. घ्या आनंद, मी तयारच आहे. माझ्या आधी तिचं खूपच इच्छा झाली होती आणि तिचं खूप मन होतं. मी म्हटलं पण कुठे करायचं? चला ना खालच्या अंगाला जाऊ. तिकडं आमचं शेतामध्ये आलं की बसायला एक छप्पर आहे आणि तिकडे जाऊ झोपडीमध्ये. ती माझ्या आधीच खूपच आनंदी झाली होती. कधी तिला माझ्याकडून सुख भेटते असंच झालं होतं. ती मला घेऊन खालच्या शेतामध्ये निघाली. माझ्या तर मनात तिचं सौंदर्य पाहून एक वेगळ्याच भावना जाग्या झाल्या होत्या. कधी एकदा सुखाचे क्षण देतोय असंच झालं होतं. माझ्यापेक्षा जास्त घाई तर तिलाच झाली होती हे मला तिच्या बोलण्यावरून तर सहजच आणि स्पष्टच जाणवत होतं. आम्ही दोघंजणं शेताकडे निघालो. आजूबाजूला इकडे तिकडे पाहत पण होतो. कोणी बघितलं तर नसेल ना, कोणी पाहिलं नसेल ना, कारण की कुठे काय झालं की गावात लगेच कालवा व्हायचा. पण इथे दुपारच्या वेळेस कोणीसुद्धा दिसत नव्हतं. आमच्या दोघांशिवाय आजूबाजूला तर कोणीसुद्धा नव्हतं. ती मला घेऊन शेताकडे आली आणि मग काय, त्या झोपडीमध्ये आम्ही गेलो. आणि झोपडीमध्ये गेल्यानंतर मात्र ती मला म्हणाली, आता इथे बघा कोणीसुद्धा नाही आणि तुमची पण बायको नाही. मी म्हटलं हो, बायको माहेरी गेली त्यामुळेच तर मला आज खूप इच्छा होऊ लागली. गेल्या आठवड्याभर बायको जवळ नाही. ती म्हटली आता तिला विसरून जा, आता मी आहे ना, तुम्हाला जसा आनंद घ्यायचा आहे तुम्ही घेऊ शकता, आता कसलीच काळजी करू नका. मग काय, माझ्या भावना आधीच जागरूक झाल्या होत्या. मी तिला जवळ घेतलं. आतमध्ये सगळा धूळ होती, खाली जागा पण नव्हती. मात्र त्यावेळेस काहीसुद्धा दिसलं नाही. मी फक्त जवळ घेतलं आणि ओठावरून ओठ टेकून वेड्यासारखं तिला सुख देऊ लागलो. तिच्यासोबत आनंद घेत होतो. खरंच खूपच ती कमाल होती. पण दुसऱ्या व्यक्तीसोबत आनंद घ्यायला एक वेगळीच मजा असते हे मात्र मला समजलं. ओठांवर ओठ टेकून सुंदर क्षणाचे अनुभव घेत असताना आम्ही दोघं एकमेकात असे काही हरवून गेलो होतो, कसलंच भान उरलं नव्हतं. तिचं मादक आणि रसाळ दिसणारं सौंदर्य खूपच जवळून मी आनंद घेत होतो. ती म्हटली की पहिल्यापासूनच माझी इच्छा व्हायची तुमच्यासारखा रांगडा आणि तरुण एखादा माझा मित्र होण्याची. पण मी खूपदा प्रयत्न केले, पण तुमची तशी काही माझ्याविषयी अगदीच जवळीकच नसायची. मी तिला सुखच देऊ लागलो. माझा पाहून तिला आनंदीच आनंद झाला होता. बाई गं दमाने, कारण की तुमचा खूपच कमालीचा आहे. पहिल्यांदाच एवढा मनसोक्त आणि एवढा वेगळा मी जवळ घेते. मी म्हटलं हो, तुम्ही नका काळजी करू, हळूहळू तुम्हाला पण चांगलाच आनंद भेटेल. हळूहळू करून पूर्णच सारला आणि मग देऊ लागलो ना मी तिला सुंदर क्षणाचे अनुभव. तिचा रसाळ आणि मधाळ ओठातून आवाज येत होता, त्याच्यावरून मला समजत होतं की तिला किती सुख भेटतं आहे. ती म्हटली की बाई गं, थांबूच नका आणि असाच आनंद देत राहावा. असं वाटतंय दिवसभर तुमच्याकडून असाच आनंद घ्यात राहावं.
आणि चांगलाच दिवस घालवावं. पण त्यावेळेस टाईम खूप कमी होता. 1 ते 2 वेळा आम्ही चांगलंच तिला शांत केलं. तर आम्ही दोघं खूपच थकलो होतो. मला खूपच भूक लागली होती. थोडा वेळ अजून आनंद घेतला आणि नंतर मी तिला मळ्यामध्ये सोडून मी घरी आलो. संध्याकाळच्या वेळेस तिला न्यायला गेल्यावर पुन्हा तिथे आमचा हा खेळ चालू झाला. तर कशी वाटली माझी आणि शेजारणीची कथा ते नक्की कळवा. आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा.